आई वडील दोघेही मेंढपाळ कुटुंबाचं अर्थकारणच या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्यानं तोही मेंढ्यांच्या मागे दिवसभर वन भटकत होता। मात्र मंगळवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि या वन भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी यमगे कागलसह जिल्ह्यातील मान्यवरांची अक्षरशः धांदल उडाली। मेंढ्यामागे दमून भागून थकलेल्या या पोरानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551वी रँक पटकवत आपल्या चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा फडकवला। बिरदेव सिद्धप्पा डोणे असं या पोराचं नाव। यमगे तालुका कागल येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवनं गावातील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। 2 खोल्यांचं छोटंसं घर असल्यानं त्याला अभ्यास करायला जागा नव्हती, त्यामुळे गावातील मराठी शाळेच्या वरांड्यातच तो अभ्यास करायचा। 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला। मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्यानं 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवत मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला। त्यानंतर त्यानं पुण्याच्या COEP इथं स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं। पुढे 2 वर्ष दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली। त्यानंतर पुणे इथं याच परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला। आतापर्यंत 2 वेळा परीक्षा देऊनही त्यात त्याला यश आलं नाही। मात्र 3ऱ्या वेळी त्यानं खूप मोठ्या जिद्दीनं अभ्यास करत यश खेचून आणलं। वडील सिद्धप्पा आणि आईसोबत बिरदेव बेळगाव येथील जवळच्या तळावर मेंढरे घेऊन वास्तव्यास आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाल्याची बातमी कळताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। पोरानं लय कष्ट केलं। परीक्षे दिवशी माझी तब्येत बिघडली होती, माझ्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली होती। अशा अवस्थेत बिरूनं परीक्षा दिली आणि आज निकाल लागला। पोरानं लय कष्ट केलंय, आज त्याचं चीज झाल्याची भावना वडील सिद्धप्पा यांनी बोलून दाखवली। कागलचा अभिमान बिरदेव आपल्या आई वडिलांसह बुधवारी गावी परतणार आहे। यावेळी त्याचं जंगी स्वागत करण्याचं नियोजन ग्रामस्थ करत आहेत। कागल तालुक्यातील पहिला IPS अधिकारी होण्याचा बहुमान बिरदेवनं मिळवलाय। सोशल मीडियावरील कागलचा अभिमान बिरदेव अशा पोस्टचा मंगळवारी पाऊस पडला।